नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागितल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. साताऱ्याच्या वडूज पोलिसांनी दिल्लीमध्ये ही कारवाई केली. अटक केलेला मांत्रिक असून अशोक शर्मा असं त्याचं नाव आहे. याच मांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेनं गोरेंना खंडणी मागितल्याची माहिती मिळते आहे. शुभम बोळके आमचे प्रतिनिधी आपल्याला एकूणच या संदर्भात माहिती देतील. शुभम, काय आहे नेमकं प्रकरण? यामिनी, नक्कीच या जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सातारचं प्रकरण आता दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलंय. दिल्लीमध्ये अशोक छोटूलाल शर्मा या व्यक्तीला वडूज पोलिसांनी अटक केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. याच व्यक्तीच्या सांगण्यावरून खंडणी मागितलेली होती असं देखील पोलिसांच्या तपासात पुढे आलं आहे. या व्यक्तीचं व्हॉट्सअप चॅट आणि त्याचबरोबर त्या महिलेबरोबर जे बोलणं झालं होतं त्यानंतर वडूज पोलिसांनी थेट दिल्लीला जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतला आहे. आता तो व्यक्ती दिल्ली कोर्टात देखील हजर करण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं सातारच्या वडूज पोलिसांची दिल्लीतून मोठी कारवाई आता समोर येताना पाहायला मिळते. मागील 2 दिवसापूर्वी जर बघायला गेलं तर या प्रकरणातला पत्रकार तुषार खरात याला देखील जामीन झाला होता. काही दिवसांपूर्वी त्या महिलेला देखील जामीन मिळाला होता. त्यानंतर आत्ताची ही सर्वात मोठी कारवाई म्हणून आपल्याला पाहावं लागेल. मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणात हा एक वेगळा ट्विस्ट निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे जर बघायला गेलं तर या मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रकरणामध्ये आणखी कोणत्या बड्या नेत्यांचं नाव येतंय का हे देखील पाहणं आपल्याला तितकंच गरजेचं ठरणार आहे. याआधी देखील अनेक बड्या नेत्यांची नावं या प्रकरणात ओढल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यानंतर आता हा दिल्लीतून जो अशोक छोटूलाल शर्मा आहे त्याला देखील ताब्यात घेण्यात आला आहे. ठीक आहे, अगदी वैभव, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.